माझ्यासाठी 2025 मधील सर्वात बकवास फोन होता आयफोन एअर। पहिली तर बकवास गोष्ट म्हणजे याची किंमत। भाई 1,20,000 रुपयाचा फोन आहे हा, आणि हे पैसे आपण ऍपलच्या मड्यावर घातले, ते पण या फोनला स्लिम करायला। बरं स्लिम तर केलाच, पण कॅमेरा काढून टाकायची काय गरज होती? एवढे पैसे घालायचे आणि कॅमेरा पण नाही, हे काय बरोबर नाही। वरून स्पीकर पण एकच, आणि तो पण बकवास आहे। जसा आयफोन त्याच्या साऊंड क्वालिटीसाठी ओळखला जातो ना, तसा हा त्याच्या आसपास पण नाहीये। आणि सिम कार्ड पण असं पिन छिद्रात काढून टाकता येत नाही, मग तर काय मजाच नाही। प्यारी समझ गई। आता मला 83,000 मध्ये आयफोन 17 एकदम भारी फोन वाटायला लागलाय। आणि बॅटरी किती माहिती आहे याची? 3149 mAh। याच्यापेक्षा जास्त बॅटरी तर 7-8 वर्ष आधी लॉन्च झालेल्या रेडमी नोट 5 प्रो मध्ये होती। बाकी लय मारली यांची, पण आता चांगली साईड पण सांगतो। जेव्हा तुम्ही हा फोन हातात घ्याल ना, लगेच एक प्रीमियम फील येतो। म्हणजे डिझाईन वगैरे भारी आहे, स्लिम पण खूपच आहे, डिस्प्ले सुद्धा मस्त दिसतोय, ब्राईट आहे, आणि अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग सुद्धा मिळते। परंतु ऍपल वाल्याने आमच्या गरिबीच्या श्रीमंतीवाला आयफोन 17 प्लस हिसकावून हे बुजगावणे हातात दिलंय। अजून डिटेल मध्ये चुका काढायला गेलो ना, तर स्टीव्ह जॉब्स वरून येऊन मला एका चापटीत खाली पाडीन, लागू भी देणार नाही। त्यामुळे त्यांना कष्ट देत नाही। बाकी तुम्हाला स्लिम फोन आवडतात की कॉम्पॅक्ट की बिग डिस्प्ले साईज, नक्की कमेंट करून सांगा।